42वा दिवस रात्री 8:30 वाजता. अरे बापरे, काय पडलं ग? या साड़ी के चक्कर में पूरा गिर गया नीचे. अरे बापरे, आता हे उचला. सगळं आता पडलं असेल. पगार मिळणार नाही. काय यार, ऐक ना, वॉशरूम मधून टिश्यू पेपर आणा, सगळं पडलंय. पगार मिळणार नाही. हो करते फ्री मध्ये करेल. कुठे मला बिग बॉस तुम्ही आणलंय जमिनीवर. हे काय प्रकार बिग बॉस, जमिनीवर आणून मला आपटलंय बिग बॉस लिटरली. या जान्हवीच्या चक्कर मध्ये, चहा बनवायच्या चक्कर मध्ये झालंय. दे. काय बघते मी हे, काय दृश्य आहे. वा निकी, अभिनंदन. नवीन निकीचं दर्शन दिल्याबद्दल जनतेला. आणि जर हे रूप जनताने एक्सेप्ट केलं नाही ना, तर अशी नागिन बनेल मी, अशी भयानक नागिन बनणार आहे मी. डायरेक्ट निघालणार. अजून भयानक. हो, हे काहीच नव्हतं. हा ट्रेलर होता का? नाही, हा टीजर आहे फक्त 10 सेकंदाचा. हो. काय करतोय? अरे मग कळणार कसं काय चालू आहे? नको, काय बघायचं नाही तिचं. वा, काय साफ केलंस ग. चांगलं केलं ना. मग? काम तर उत्तमच आहे माझं, करत नाही ती गोष्ट वेगळी आहे. आम्ही ठरवू ना. हे पण तूच ठरवणार काय म्हणायचं. रात्री 9:45 वाजता. अरे बस, हे मग काय होतं आता, काय करू यार. हे काय झालं बिग बॉस, हे काय बिग बॉस. प्रॉब्लेम आहे. तू काय केली तशी? अरे ते ग्लास आहे, ते काय माहिती, कप मध्ये चहा होता आणि ते बघ ना, ते काय होतंय. हे बघ. अरे निकी बावडाट. तू बावळा. अरे घे ना मग. तिकडे कशाला वाटत. चहाशी घट्ट नातं जमलंय तिचं. कोई अपना चम्मच भी नहीं धो रहा है, ये भी नहीं धो रहा है कोई अपना सब बातें कर त्यांचे. नाही काल उद्या बसवेल मी. एक प्लेट तर सगळ्यांना सांगेल की कप्स आणि जर हे धुवत असेल तर चांगलीच आहे. नाही, कप आणि हे धुवायलाच पाहिजे. कप, चमचा आणि प्लेट धुतच. हो, आपण धुवूनही use राहिलं. केलेली वाटी पण धुवायला पाहिजे. हे काय ना, जे जेवण बनवतो, जे जेवणाचे भांडे ते, शिजवलेलं, हा ते भांडे हे करायचे. कॅप्टन ऐका ना, उद्यापासून इथे भांडी घासेल ना मी 3 वेळा, इथे कोणाला हात धुवायला सांगत नका जाऊ. हा, त्या भांडी दुष्ट हात पडतात, दुष्ट म्हणजे अन्नाचं. तर त्यामुळे बाथरूम मध्ये प्लीज एकदा हे सूचना द्यावी तुम्ही प्लीज. आणि इथे कोणीतरी टिश्यू पेपर टाकलाय, ते पण एकदा प्लीज बघून घ्या. तुम्हाला माहिती आहे ना मॅडम, मग त्यांना बोला की. मला कन्फर्म नाही येणार आहे, पण आपण असं डिसाईड केलं होतं ना की प्लेट आपली धुवायची. काय धुते. ही माझी जेवणाची प्लेट नाहीये. नाही, मी धुवेल, पण आपण जर डिसाईड एक केलं तर मग त्यावर स्टिक राहूया, असं काही नाहीये. ओके. खरं म्हणजे त्यांनी तुला सगळी भांडी धुवायला सांगितली होती. हो, मग तुम्ही काल घेऊ सगळ्यांनी- शकतात. काल पण सगळ्यांनी मी हे decide बघा, मला केलं. धुवायला ऐकलं प्रॉब्लेम ते. नाहीये, पण प्रॉब्लेम हा आहे की जर काल तुम्ही डिसाईड सगळ्यांनी करतात ना, मी त्यात स्टिक राहावं. मग मी त्याला काय झालं, मी नव्हतं डिसाईड केलं, पण सगळे असे बोलले, त्यावर मी काही बोललं नाही. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे मी त्याच्या सामील आहे असं वाटलं ते. हो, मग कारण की तुम्ही म्हटले नाही ना काय, काहीच मला बोलले वाटलं. नाही मी. रात्री 10:15 वाजता. मला ना अंकित आहे आता नवीन काय तर तू दे मला वाक्य, पुढचं मी बनवते. दिलं काय त्याला वाक्य. काय सगळ्यांना कामाला लाव. हा ना, वाक्य दे, पुढचं करता मी बनवते. पहिली डायलॉग दे ना. तू साधी तू साधी आहे, वाक्य त्याच्या पुढे बनव. बनू तू साधी आहे, पण माझी. तू साधी आहे पण माझी आहे. मी तुझ्या बहिणीचा गुलीगत दाजी आहे. तुझ्यासाठी एवढं राजा राजी आहे. तर करू नग फुग. चल करू नागन दाखवूस. माझे शब्द तच आहेत, बोबलं बोलतो, समजून घे ना. असं आम्ही सगळं समजून घ्यायचं. माझं पूर्ण नाव काय आहे सूरज? अंकिता वालावल काय. होय. मध्यरात्री 1:30 वाजता. आता पॅडी दादानं पण काय केलंय, सूरजचा आधार घेतलाय वोटिंगसाठी. मग ते ठीक आहे, तो तुम्ही एक आधार तुम्ही धरताय. आपण प्रत्येक माणूस धरतोय, कोणाचा ना कोणाचा तरी आधार धरत असतो. सगळं मान्य आहे, पण ते जाणवत आहे ना ते काही गोष्टींमध्ये. हां, पण त्यांना पण एक गेम खेळालेला आहे एका लेवलचा, आणि त्यांच्याकडून निस्वार्थी आहे का नाही याचा डाऊट आहे मला. हां, तेच सांगतोय की पूर्णपणे निस्वार्थी नाही आहेत. पूर्ण नाही आहे ते. नाही,
पहिला फोकस काय होता की जेव्हा पहिला आठवडा झाला आणि टॉपर ह्याच्यातनं तो बाहेर आला, लक्षात येते, त्यावेळी त्या गोष्टी दुसऱ्या आठवड्यानंतर त्या गोष्टी चालू झाल्या. दुसऱ्या पण नाही, दुसरा संपत आल्यानंतर. हा, तिथनं त्यांनी ते चालू केलं. तुमचं माझं ऑब्झर्वेशन सेम. होय. 42वा दिवस मध्यरात्री 3 वाजता. त्रेचाळीसावा दिवस सकाळी 8 वाजता. शेर की कहानी, यहाँ रैप नहीं होता, तेरे वहम को भगा दी। लड़कियां ना गाड़ी, अपनी अलग ही आबादी, असल रैप का ये ज्वाला तेरे आत्मा में जगा दी। क्योंकि फर्क है तुझे छेड़ने की तलब है, तू नकली वाला मर्द, मर्दानगी पे कलंक, हैवानियत की शक्ल, जितनी तुझ में गर्मी उससे ज्यादा गर्म मेरा कलम। क्यों इतना बेशरम, काम का वो आज जिसमें तेरा कल नहीं, क्या काम का वो काम जिसमें तू सफल नहीं, पल नहीं। दिमाग की जरूरत, तेरे भाई की हुकूमत, सच्चाई की ये सूरत। भाग 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 आया शेर, आया शेर, भाग 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 आया शेर, आया शेर, भाग 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 आया शेर, आया शेर, सच्चाई की ये लहर हर मोहल्ले में के। बोर्ड वरती कोणी लिहिलंय? शेर आ रहा है, शेर. कोणी लिहिलंय? कोणी नाही लिहिलंय. तिथे बोर्ड वरती लिहिलंय की मी येतोय असं. काहीतरी मी येते म्हणजे मुलगा येतोय म्हणजे. तो मुलगा. अगं ही अशी घाबरवते. हे कोणी लिहिलंय म्हणून. नाही मी विचारते, तुम्ही खरंच नाही ना कोणी लिहिलंय? आई शपथ फळाजवळ जात. फळा विसरली मी एरिना गेल्यापासून. माझं मी तर मला फळा आहे हेच घरात मला. आया शेर, आया शेर. किडे बघितले का? आता इकडे वाचून पण शेर आया. शेर आया शेर, भाग भाग भाग. अगं घाबरवतो मला. तू लिहिलाय? शेर याला येतं का रे? किसीने तो लिखा है मी येतोय. कोण येतोय? फाईल काढ ना. दिस इज समथिंग व्हेरी फिशी. हा, मी येतोय म्हणजे. सकाळी 9 वाजता. आता वाईल्ड कार्ड कोणी येऊ दे, काही येऊ दे, कारण तू आल्यानंतर मी तुला सांगू नाही शकणार. थोडं सांभाळून बोल, थोडं असं सटल ह्याच्यात जा, असं थोडं. तुझं ते आता बोलण्याचं आहे ना, तर काल पण तू ते बोललीस ना. काय बोलले मी? तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे ते मी कॉमेंट दिलं बाहेरच्या लोकांना की तुम्ही ब्रो नका म्हणून. मी नाही म्हणणार. एकदम अशी हे होऊ नकोस. ते कसं माहित आहे का? हो, बघ की तुझ्या चेहऱ्यात सरळ सरळ दिसते. जर कोणचा वाईल्ड कार्ड असा आला जो आपल्या फेवरमध्ये आला, तर ती गोष्ट खूप 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 प्लस पॉईंट होऊन जाईल बी ग्रुपसाठी. तो सगळा पुढचा हे आहे का की तो कुठच्या फेवरमध्ये येईल. तू स्वतःच हे त्यासाठी एक्साइटेड आहे, बाकी कोणची नाही. बाकी सगळं मस्ती मजाक आहे. सकाळी 9:45 वाजता. तो जो ग्रुप सी ची गोष्ट चालायची ना, होऊ शकतं की उद्या आपल्यामधलेच, आमच्या ग्रुपमधले 1-2 लोक, त्यांच्या ग्रुपमधले, तुमच्या ग्रुपमधले 1-2 लोक हळूहळू करून जाणार. या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात जातील. म्हणजे उरले ते एक होतील. उरले ते एक होतील, उरले ते तिकडे जातील. कारण आपल्या ग्रुपमधनं जाण्याचे चान्सेस कोणाचे असतात. आर्या जाऊ शकते. तुमच्यातलं कोणी जाणार रेडी आहे का? जाऊ शकतो कधी कोणी. तू पण जाऊ शकतो. हा आणि आर्या आमच्याकडनं 2च हलणारे लोक 2च आहेत. हो बोलतोय म्हणतो. आमच्याकडनं हलणारे. तुला काय वाटतं तिकडचे इंडिव्हिज्युअल कोण येतील? तुमच्या ग्रुपमधले ग्रुप नाही, आमचं इंडिव्हिज्युअल 4 इंडिव्हिज्युअल कोण येऊ शकतं? तुमचं आम्ही वैभव आणि जान्हवी इझी पडतं. वैभव आणि जान्हवी. मला नाही माहिती, मी नाव नाही घेऊ शकत. काय तुझी काय मग चाय लागतं 2 दिवस माझ्यावरती चालू होतं. तू माझं नाव आणि माझं नाव आहे निकी नाही ना.
तो तसं नाही. अरबाज नाही जाणार एवढं कन्फर्म आहे. निक्की आणि अरबाज तिकडे नाश्त्याला बसले. त्यांचं गुलुगुलू संपलं वाटतं, किंवा आपण कसे चांगले आहोत होते ते पटवून देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अभिजितला कदाचित ते पटेल, बाकी लोकांना जरा किती पटतंय. दोष कोणाचाच नाहीये, पण मी एक सांगते, एक्झाम्पल देऊन सांगते. ॲज अन इंडिव्हिज्युअल काहीच होऊ शकलं नसतं. हे माझं मत आहे. त्यात तुम्ही हसा की नसा, बट नाही काय असतं माहिती तुझं काय? मत तुझं मत आहे. हा तुझं मत आहे, ते रिस्पेक्ट आहे. तू ज्या पण आमची पण काही मत आहेत. काय तू ज्या गोष्टी चालू केल्या आहेत त्या जसं वागतात दुसऱ्यांना वावच नाही मिळत आहे, मग दुसरे नाही पडत आहेत. जर सपोज तू नसशील मध्ये तर दुसरा उभा राहील. कोणासाठी गेम थांबत नसतो. मी कुठं म्हटलं माझ्यासाठी गेम थांबतो? मी काय नाही, तेच मी म्हटलं, आतापर्यंत जे झालं त्यात तू मी जे एक बोलते प्रायमरी ना, भूमिका निभवली आहे, हे मी हा सांगते. हा, पण तू जे बोलते ना की बाबा तू नसेल तर दुसऱ्यांचा गेम काय, मला दिसत असं नाही नाही सांगू ना. शकत. मला दिसत नाहीये. असं नाही सांगू शकत. असं कसं तू आता फ्लिप मारतो, जेव्हा तुम्ही बाहेर जाल ना, आम्ही 6 दिवस जेव्हा बांधण्यात होतो ना, जरी कधी वेळ भेटला आमचे कॉन्व्हर्सेशन बघ. आणि हा खरं पलटू मारतो हा. आता मी तुझ्या पलटू सांगू नाही मी त्याला बोलली तू आहे भित्र, आम्ही त्याकडे कधी जाणार तेच आहे ना, त्याला सांग, पलटूच सांग. म्हणतात ना. सांग तर. तू असा वाकडा आहे नाही. तर आता काय? तू टॉपिक चेंज करू नको. मी काय तू चालू म्हणाली त्याच्यावर हा ते मेन आहे की तुमच्यामध्ये बाता काय झालं ते ऐकायचं आम्हाला. 6 दिवसाचं कन्व्हर्सेशन ऐकायचं. तू कुठे घेऊन गेली पलटू वलटू वरती. पण माझं काय म्हणणं आहे, आपण कधीही कुठेही काही बोलतो, ते जर आपल्याला त्याचा डरच नाहीये, कसल्या गोष्टी भीती नाहीये, तर ती कुठेही बोलली गेली पाहिजे. कशी ती लाईन आलती ते हा त्याचं एवढं मोठं 8 दिवसांचं कॉन्व्हर्सेशन मधून एक लाईन पकडून ती बोलणार, त्याच्यावरती तुम्ही किती भरोसा काय तुम्हीच ठरवलं पाहिजे. ती गोष्ट भरोसा भरोसा नाही आहे रे. मी काय म्हणतो भरोशाचं नाही. तो भरोसा करत नाही. आता तुम्ही म्हटले की मी पण जाऊ शकतो वाईल्ड कार्ड सोबत. हा मग तू थरथरतो काय इथे तू लिटरली मी कशाला सांगू की मी जाईन की नाही जाईन ते? भरोसा ठेवायचा की नाही? तू म्हटलं ना की मी जाऊ शकतो म्हणून. मग मी जाऊ शकतो ना, ते डिपेंड मग आता म्हणतो मी कशाला जाईन? काय करणार? तुम्ही काय म्हणलं? तुम्ही असं म्हटलं की मी जाऊ शकतो. कॉन्ट्रडिक्ट करतोय अभिजित, तू बाकी काही नाही. आपण खोटं बोलू शकत नाही. सकाळी 10:15 वाजता. तू एवढा पॅनिक नको हो. लगेच हा म्हणजे मस्करी असत तर ठीक आहे. कशासाठी? की ग्लाससाठी? तुमका तिघांका ते म्हणतात नाही. त्याला एवढ्यात ते आपण त्याच्यावर रिॲक्ट नको होऊया. हे डोक्यात ठेव. माहिती नाही, मी रिॲक्ट त्याच्यावर नाही झाले. त्यांचं प्लॅनिंग काय आहे की ह्याला तोडायचं आहे की काय आपल्या नाही, ती हे बघा, मी तुम्हाला एक सांगते, जेवढं मी निक्की लावलं, निक्की खोटं बोलत नाही असेलही. याच्यात. पण हे माहिती आहे मला, ह्याच्यावर मी नाही काय पॅनिक असेलही फक्त आपण जेव्हा चढाई करायला जातो पलटताय मग माहिती आहे पहिल्यापासून. त्याला नंतर त्याला आपल्या ह्याच्यात विटनेस बॉक्समध्ये घेऊया. आता नको ते म्हणतात म्हणून नको. नाही, आपल्यालाही ते तो माहिती विषयच नाही, आहे. तो विषय आपण 100 वेळा बोलून झालेलं. हो. तर तो विषय नंतर घेऊया. पहिले बाकीचे छाटूया की आत्ता तुर्तास त्यांचा सफाई नकोय. होईपर्यंत आपले ग्रजेस बाजूला ठेवूयात. नंतर तुमच्या प्रायोरिटीवर तेच आहेत. नगाला नग पाहिजे आपल्याला तरी पण. म्हणजे आपण म्हणत होतो की घनश्यामचा काही गेम नाही काय नाही, पण तो एक नग हवा होता जो बऱ्याचदा चांगली गोष्ट पण खेळू शकतो, जो ठासू पण शकतो किंवा त्यांच्यावर उलट पण येऊ शकतो. पण तो नग हवा आहे. आपण त्याला तसा पद्धतीनं जरा हवे बसेल. हो दे आर प्लॅनिंग आपल्या मनात अभिजितबद्दल काहीतरी कालवायचं आणि आपण अभिजितच्या अगेन्स्ट राहून त्याला एकटं पाडणं किंवा त्याला त्यांच्यात घेणं. ते तर होणारच नाही आपल्याकडे. तर ते आत्ता तरी जोपर्यंत त्यांचा सफाया होत नाही तोपर्यंत हे आपल्यात असता कामा नाही असं माझ्या मतावर. नंतर सफाया त्यांचं होणं त्यांना पूर्णपणे शक्य नाही. त्यांच्यातलं कोण हलू शकतं मी तुम्हाला सांगते. सध्या वैभवच हलू शकतो त्यांच्यातलं, बाकी कोणीही नाही. कारण वैभवचा काहीच इन्व्हॉल्वमेंट कशातच दिसत नाही किंवा तो कुठेतरी उगीच बोलायचं म्हणून बोलतो. बाकी ते 3 जण नाही एवढ्यात हलणार कोणी. त्याच्यामुळे आपण आपलं नॉमिनेशन किंवा जे काय असेल ते फुकट घालवण्यात पण काही अर्थ नसतो. दुपारी 3:30 वाजता. पंढरीनाथ, आदेश. रात्री झोप लागली की नाही? हो लागली बिग बॉस. काल रात्री लवकर झोप लागली, मग परत थोडं मध्ये जाग आली, मग थोडंसं वॉशरूमला गेलो आणि मग जरा थोडा वेळ विचार करत बसलो होतो आणि मग नंतर परत झोपायचा प्रयत्न केला आणि झोप लागली. मग मध्यरात्री उठून हे फळ्यावर काय लिहिलंय?
मी बिग बॉस मग कोणी लिहिलंय? झोपेत लिहिलं असेल बिग बॉस. बिग बॉस त्यामागे अच्छा, पॅडीने लिहिलं असेल. मे बी पंढरीनाथने नाही, पॅडीने लिहिलं असेल. बऱ्याचदा बिग बॉस झोपेत म्हणजे रात्री उठल्याच्या नंतर काही वाचनाची लिखाणाची जरा सवय आहे, तर मे बी त्या झोपेच्या तंद्रीत लिहिलं गेलं असेल. पण मी येतोय म्हणजे कुठे येताय आपण? मला काय माहित मी कुठे येतोय. त्यांनी लिहिलं नाहीये. बिग बॉस पण काहीतरी घेतायत. घराबाहेर येताय का? नाही, घराबाहेर तर माहित नाही. मी येतोय बेडरूम मध्ये. बिग बॉस प्लीज खरं सांगा. अंकिता, आपण का दचकता प्रत्येक वेळेला मी हाक मारल्यावर? जसं पटकन मी वेगळ्या ह्याच्यात असते, पटकन बिग बॉस असा तुमचा आवाज आला की असं होतं. आवाजात ताकद आहे तुमच्या, असं होतं. आवाजात ताकद तर असलीच पाहिजे. सवाल हो, नाहीतर आपण हलक्यात घ्याल. हो बरोबर आहे. पण हे काय आहे बिग बॉस? कोणी लिहिलंय? आपल्याला काय वाटतं, पंढरीनाथ यांनी असं का लिहिलं असेल? मला नाही वाटत की त्यांनी लिहिलं असेल. तुम्ही लिहिलंय का? खरं खरं सांगू नका. तर असेल म्हणजे आता ते म्हणतायत तर काहीतरी त्यांचं त्याच्या मागे थॉट असेल ना. थॉट असेल. त्यांनी तुम्हाला विचारलंय. पण तुम्ही लिहिलंय का? हा, पण ते म्हणतायत तर मी लिहिलं असेल ना. शाबाय, काय हे बोलतं तुम्ही सगळे असे माझ्याकडे संशयाने आरोप केल्यावर का मोठा खून केल्यासारखं काय बघताय माझ्याकडे? पंढरीनाथ जी बिग बॉस, बाहेर आधीच एवढा पाऊस पडतोय, आता अभिनयाचा पाऊस नको. अजून घ्या उगाच ऍक्टिंग. बिग बॉस दररोज सकाळची सुरुवात भांडणाने होत होती, तर म्हटलं थोडासा विषय बदलूयात आपण, की म्हणजे त्या निमित्ताने जरा नवीन कोणतरी वाईल्ड कार्ड येणार आहे, नवीन कोणतरी पाहुणा येणार आहे, तर त्याची चर्चा होईल. त्या चर्चेने घरात सुरुवात होईल आणि प्रत्येकाचे गेसेस सुरुवात होतील. थोडंसं एक हेल्दी डिस्कशन, रादर गेममधलं डिस्कशन राहील म्हणून ते लिहिलं होतं मी रात्री. सो इट वॉज जस्ट फॉर फन, गमतीसाठी होतं ते. सिरियसली पॅडी दादा, आर्याचा एवढा मेकअप फुकट गेला पॅडी दादा. मेकअप फुकट, आंघोळ केली तिने आज. तिने चला, गंमत झाली असेल तर सगळ्यांनी लिव्हिंग एरियात या. चला या, जरा सिरियस होऊया. होय होय होय. 43वा दिवस दुपारी 3:45 वाजता. निकी, हो बिग बॉस. भांडी घासून झाली? दुपारची थोडी बाकी आहे बिग बॉस. थोडी नाही, सगळी बाकी आहेत. हे बोलताना किती इनोसंट वाटत आहात. मी आहेच बिग बॉस. वर्षा, निकीचं इनोसंट रूप कसं वाटतंय? तिचं इनोसेंट रूप हा तर मोठा विनोद आहे. असा मग हसतेच आहे मी रडत नाहीये. ते सुद्धा तुला कळत नाही म्हणजे कमाल आहे. रडवलं होतं ना आधी मला. कधीच नाही. ते शक्य झालं नाही तुला अजूनपर्यंत तरी, आणि पुढेही होईल असं मला वाटत नाही. 7वा आठवडा सुरू झाला आहे आणि हा आठवडा असणार आहे जादुई आठवडा. या आठवड्यात अनेक जादुई गोष्टी आपल्याला काहीतरी देऊन जातील, तर आपल्याकडून बरंच काही काढून सुद्धा घेतील. आज आपल्यासाठी खुली होणार आहे जादुई विहीर. या जादुई विहिरीद्वारे आपल्याला मिळणार आहे सर्व ग्रोसरी, बेड आणि बाथरूम. वा, थँक्यू. जादू काहीतरी असणार. परंतु तत्पूर्वी घरातील सर्व ग्रोसरी स्टोर रूम मध्ये जमा करावी. सर्व ग्रोसरी स्टोर रूम मध्ये जमा होईल ही कॅप्टन सूरज यांची जबाबदारी असेल. चला घ्या. सांगते देवळ. चल नाही तेच म्हणलं नाही नाही आज डाळ कर. संपला होता.
43वा दिवस संध्याकाळी 4:15 वाजता. प्रत्येक आठवड्यात आपण सर्व बीबी करन्सीसाठी जीव तोडून खेळता आणि त्यानंतर बीबी करन्सीद्वारे ग्रोसरी, बेड आणि बाथरूम विकत घेता. परंतु या आठवड्यात मी ठरवलं आहे आपल्याला बीबी करन्सी द्यायची नाही. त्यामुळे ग्रोसरी, बेड आणि बाथरूम या आठवड्यात आपल्याला वेगळ्या प्रकारे कमवावे लागेल. काही सदस्यांनाच या सर्व गोष्टींचा उपभोग घेता येईल, तर काही सदस्य या सोयी सुविधांना मुकतील. आपल्या समोर एक जादुई विहीर आहे. या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे सदस्य घरातील सर्व सोयी सुविधा मिळवण्यासाठी अपात्र आहेत, आणि जे सदस्य विहिरीत पडणार नाहीत त्यांना सर्व सोयी सुविधा मिळतील. मला पाडू नका बिग बॉस. आणि इथेच येतो आहे माझा आवडता ट्विस्ट. हे कार्य आपल्यापैकी कोणीही पार पाडणार नाही. तर हे कार्य पार पाडणार आहेत बिग बॉस मराठीच्या या सीझनचे पहिले वाईल्ड कार्ड सदस्य. बिग बॉसचा प्लॅन आहे. माझ्यावर माहितीच होता. माहितीच म्हणजे पंढरीला आधीच कल्पना होती की काय? नाही त्यांनी नाही लिहिलंय. किती ऍक्टिंग, म्हणजे चांगलं ऍक्टिंग केलं हा त्याने. पण मला नाही वाटत हा मेकअप करूचा टचअप. जा 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 वर्षा मॅम, टचअप. जा ना. आता माझा मूड नाही. अच्छा. स्वागत करूया वाईल्ड कार्ड सदस्याचे, म्हणजेच सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर युनिव्हर्स या किताबाचे मानकरी संग्राम चौगुले यांचे. छत्रपती शिवाजी महाराज के. सूरज तू आदर झालं. हाय, हॅलो, नमस्ते वर्षाताई. हाय, हाय बस. कसं आहे दादा भावा अभिजित, व्हेरी नाईस. मस्त चाललंय. कुठे देत आहे मला? तिकडे एवढं आला आता काय चाललंय काय? आर्या सिंगम संपला. थँक्यू. स्वागत तुझं. असं राहणार का? म्हणजे आज माझं सगळं आहे. ओके, गुड. संग्राम, आपलं बिग बॉसच्या घरात स्वागत आहे. आभारी आहे. थँक्यू. टीव्हीवरती मोठा दिसतोय तर तेवढा मोठा नाही आहेस. आर्या, सगळ्यात जास्त आपण खुश झाला आहात. मला वाटतं नऊवारी असेल कदाचित. नऊवारीचं गाणं ऐकलंय मी. जानवी, काय झालं? आर्या एवढ्या खुश का आहेत? बिग बॉस ती सकाळपासून नटतीये बिग बॉस वाईल्ड कार्ड साठी. तुमच्याशी बोलेन, तुमच्याशी बोलेन चांगलं. तुमच्याकडे बरंच काय काय. तुमचा माझं फील्डच वेगळं आहे, त्यामुळे तुम्ही पाहणं शक्यच नाही आहे. हो माहित आहे. नाही मी फिटनेसमध्ये म्हणून बघितलंय. संग्राम, स्विमिंग पूल जवळ लाल चौकोनात उभे राहा. एवढ्या चौकोनात मावेल का? संग्राम, येस बिग बॉस. आल्या आल्या एक कार्य आपल्याला पार पाडायचे आहे. ओके.
मी वेळोवेळी जोड्यांची घोषणा करेन. ठीक आहे. त्या जोड्यांनी विहिरीजवळ उभे राहायचे आहे. ओके. यानंतर संग्राम, आपण आपल्याला न आवडलेल्या सदस्यांना योग्य कारण देऊन विहिरीत ढकलायचे आहे. ज्या सदस्यांना संग्राम विहिरीत ढकलतील ते सदस्य आठवडाभर बेड वापरू शकणार नाहीत. तसेच ते सदस्य जेवणासाठी केवळ उकडलेले पदार्थ खाऊ शकतात. वेट लॉस कोणाला करायचंय? वेट लॉस आणि ज्या सदस्यांना संग्राम विहिरीत ढकलणार नाहीत त्यांना सर्व सोयी सुविधा वापरता येतील. बिग बॉस किती लोकांना ढकलायचंय? संग्राम, प्रत्येक जोडीतील एकाला ढकलू शकता. ओके. पण आपल्याला दोनही सदस्य आवडत नसतील तर दोघांनाही ढकलू शकता. ओके. तुम्हाला पाहिजे तेवढे. नो लिमिट. परंतु कमीत कमी एका सदस्याला ढकलणे बंधनकारक आहे. ओके. संग्राम यांनी निवड केल्यानंतर आपल्याला जर त्यांना पटवून द्यायचं असेल तर आपण पटवून देऊ शकता. परंतु अंतिम निर्णय संग्राम यांचा असेल. पहिली जोडी आहे पंढरीनाथ आणि अरबाज. शुभेच्छा. माईक काढा आधी. नका उडी मारू. मला अरबाजला टाकायचं पाण्यामध्ये, कारण मी जेवढे एपिसोड आत्ता पाहिलेत, कारण तर फ्रेंडशिपसाठी पण तुझं काही काम झालेलं नाही आहे. सगळ्याच गोष्ट काही की हा रियालिटी शो आहे आणि तुझ्या कुठल्याही गोष्टी मला रिअल वाटत नाही आहेत कुठल्याही. कारण इव्हन फ्रेंड्स बाबतीत असेल किंवा तुझा जो मधला ड्रामा झाला होता किचनमधला असेल, खुर्ची आपटायचा असेल किंवा एनी की तुमच्या दोघांचं भांडण झालं असेल, पण ते पण एक वीकसाठी असंच होतं की 3 वीक आपण एकत्र आहे, 4थ्या वीकला आपण सेपरेट होऊ, 5व्या वीकला आपण परत एकत्र येऊ, असं मला वाटतंय. आणि ह्या रिझनसाठी दुसरं एक काय की तू मॅक्सिमम आत्तावरून जी पॉवर दाखवलीस ती वीक माणसानं दाखवलीस. आणि मला वाटतं की एका ज्याची स्ट्रॉंग माणूस असेल त्या माणसाने वीक माणसानं सपोर्ट करायचा असतो. त्यांना वीक माणसाच्या अंगावरूनच जायचं. ठीक आहे. हे एक थोडीशी कारणं आहेत, अशी बरीच कारणं आहेत, पण मला वाटतं एवढी कारणं येणं पाहिजेत. पहिले सांगू तर आमची ए टीम बी टीम झाली होती. तर ए टीममध्ये वैभव माझ्यासोबत होतो आणि ए टीममध्ये जान्हवी, निक्की आणि आम्ही सगळे लोक होते. त्याच्यानंतर बी टीममध्ये जे लोक होते मी त्यांच्यासमोरच उभं राहिलो, कारण माझी टीमसाठी मला पाहिजे होतं की माझी टीमच्या अगेन्स्ट मी उभं राहू शकत नाही, कारण मला अपोजिट टीमसाठीच उभं राहावं लागणार आहे. आणि जे दुसरी गोष्टी होती ते खुर्ची अपडणं ऑल जे काही होतं ते आठवड्यामध्ये मी प्रॉब्लेममध्ये होतो, त्रास होत होतो मला. ते मला माहिती आहे, कारण इथे लोक होते त्यांनी पण हात लावून बघितलं होतं, कारण मला खूप त्रास होत होता आणि बीपीचा. तर तिकडे माझा बीपी खूप हाय होत होतो आणि तो ॲग्रेशनमध्ये आहे काय गोष्टी आहे माझे जर मी करतो ते तसा, तर मी ते शांत करायला इथे आलेलो आहे. आणि कधी मी असा नाही झालेला आहे की मी जे वीक आहे माझ्यासमोर, सूरज पण जेव्हा ताकद लावत होता, तुम्ही ते टास्क बघितलं असणार तेव्हा त्याच्यासमोर पण मी तो ताकद लावत होता, पण मी इतकं नाही केलेलं आहे. तर आणि दुसरा एक प्रॉब्लेम तुम्हाला पण माहिती आहे की आत्ता जर तुम्ही स्ट्रॉंग आले आहात इथे तर मला तुम्ही ढकलणार तर मला डाईट पण नाही भेटणार. तुमच्यासमोर पण मला आता खेळावंच लागणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की डाईट नाही असणार तर मी पण वीक असणार, आणि जेव्हा मी वीक झालं तर तुम्हाला पण माहिती आहे ते असंच दिसणार की तुम्ही पण वीक समोर एक स्टँड घेताय, उभा आहात तुम्ही. मी बोलू? हो. फर्स्ट ऑफ ऑल हा रियालिटी शो आहे. हो. ठीक आहे. आणि टीम जे असतात त्या टास्कच्या पुरते असतात. टास्क ज्यावेळी नसतं ना त्यावेळी फॅमिली असते. फॅमिलीमध्ये जर आपण एका घरात राहतो तर आपल्या घरात विचार करून बघितलं पाहिजे की आपण असं अदळापड करतो काय? बिलकुल करत नाहीये. भले किती त्रास असला तर नाही, माझा आहे तसा. तो पर्सनल प्रॉब्लेम आहे तुझा. हा ते सांगतो मी पहिल्यापासून. पर्सनल प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये नको आहे ना. नाही, माझी फॅमिलीमध्ये जेव्हा मी असतो, ज्या घरात मी असतो ना, तर मला रागामध्ये असंच आहे की जे काही मी लाईक तोडफोड होती माझी. नाही तू ज्या वेळेस टास्क संपतो ना त्यावेळी ए टीम आणि बी टीम बघायची गरज काय? नाही मी तसा बघतोच नाही. मी पण दिसतं तसंच प्रत्येक वेळेस. ज्यावेळी तू अंगावर गेलास ना त्यावेळी तू अभिजितच्या मॅक्सिमम अंगावर गेलास. हो, अभिजित आणि माझा एक वेगळा हे चालू होता इथे. मला त्या गोष्टी बंद झालेल्या आहे. हेच करायचे नाही आहेत. माझे रिझन हे आहेत की परफेक्ट की स्ट्रॉंग माणूस आहेस तू, बॉडी बिल्डर आहेस. बॉडी बिल्डर मी पण बॉडी बिल्डिंग केले 25 वर्ष. हो, माहिती आहे मला. म्हणजे मला वाटतं तुम्ही
मला माहिती पण नसेल त्यावेळेस मी संपवलं बॉडी माहिती बिल्डर आहे मला, माहिती बरोबर माहिती ना. सो बॉडी बिल्डरचं माइंड आणि मसलचं कंडिशन चांगलं नसेल तर पुढे जाऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. तुझी सुरुवात आहे आता, ते सुरुवातीला असं करत असेल लॉंग टर्म जाऊ शकत नाहीस. तर ही पनिशमेंट कदाचित तुझ्यासाठी एनिथिंग हॅपन्स फॉर गुड रिझन असं पण असू शकेल. ज्यावेळी तू प्रेप करतो ना त्यावेळेस तू विदाऊट सॉल्टच खातो, उलट चांगलं जेवण तुला मिळणार आहे. की तुला जे काही मिळेल जेवण ते बॉईल मिळेल, अजून लीन होशील. इथे फक्त राईस भेटते, राईस चांगला आहे. मी पण तेच खातो. मी तर चपाती भाजी नाही, खातो. जर तुम्हाला असं वाटतंय की ठीक आहे 100% वाटतंय. ओके ठीक आहे, जर तुम्हाला माहित आहे तर ठीक आहे. ठीक आहे 100% वाटतं. शिकून आलाय, कन्फर्म आहे. अरे लागलं नाही ना तुला? लागलं नाही ना? एवढ्या याच्यात नाही लागत. बिग बॉस मला पॅड जाताना टाकायचं नाही आहे. कारण सिम्पल गोष्ट आहे की मी जे गोष्टी बघितल्यात असं दिवसभराच्या बघितल्या नाहीत, मी एका तासात बघितलं, पण एका तासात पण मला एवढं सगळं समजलं. सो ऑब्व्हियसली याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी दिवसभरात होत असतील, त्यामुळे उद्यापासून कळतील किंवा आजपासून कळतीलच. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अच्छा दिग्ग्या गेम हलका आहे, हलका. पुढील जोडी आहे सूरज आणि वैभव. काय जोड्या बरं. मी ready आहे. तुम्ही आधी शर्ट काढतात पोरं बघ कसे. ह्याच चान्सच पाहिजे शर्ट काढायला. मग काय. संग्राम, योग्य कारण देऊन आपला निर्णय जाहीर करावा. मला ऑब्व्हियसली वैभवलाच पाण्यात टाकायचं आहे. आणि जितके शो मी बघितलेत त्या शोमध्ये वैभवनं स्वतःला चूज केलं आहे. कारण त्याला प्रत्येक इव्हेंटमध्ये ए टीममध्ये असताना बीमध्ये टाकलं की त्यांना काय करून दाखवा म्हणून. त्यानं ते काम केलं नाही आहे. बऱ्याच वेळेस त्याला एक टास्क दिला होता की आर्ची समोर आल्याने तुला चॉईस करायचं आहे. तिथं पण त्यानं हिरोचं काम घेतलंच नाही, तिथं साईड हिरोचं घेतलं. आणि आता येतानाच त्यानं ठरवून आला होता की मी त्याला आत टाकणार आहे. त्यामुळं मला वाटतं की त्याला जिंकणं किंवा या गोष्टी काय ॲक्सेप्ट होत नाही आहेत. त्याला आधीच माहिती असते की माझ्या काय होणार आहे. सो वैभवला मी आत टाकू इच्छितो. सो असं काही नाही आहे की मी आधीच हार मानतो किंवा काय. कारण की काही गोष्टी आहेत ना प्रेडिक्ट केलेल्या कधी पण चांगल्या असतात. सो मी ते प्रेडिक्ट करतो की आणि काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे. आता मला माहिती आहे सूरजला टाकणार नाही आहे हे ऑलरेडी. मला काय जनतेला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मेन मुद्दा हा राहिला की जिथं तुम्ही हिरोच्या गोष्टी करताय किंवा ज्या काही गोष्टी करताय मी कोणाला फॉलो केलं नाही आहे. पण भले आमची टीम असेल किंवा काय असेल, मी इंडिव्हिज्युअलीच खेळलो आहे. ज्यावेळेस पण त्याने मला चॉईस दिला होता आणि मी इंडिव्हिज्युअली विचार केला त्याचा आणि ती माझी चॉईस होती जी की चुकली. ते मी मान्य पण केलं किंवा माझी चॉईस चुकली की मी खेळायला पाहिजे होतं. तुझ्याकडं खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुझं नेचर खराब नाही असं अजिबात म्हणत नाही मी. फक्त कसं आहे की कुणाच्या तर अंडर चाललाय असं म्हणतोय मी. बरं. तू एखाद्याला भाऊ म्हणतोस ना, ठीक आहे. मित्र म्हणतोस, ठीक आहे. पण तू सपोर्ट कोणाला केला पाहिजे माहिती आहे का? खरा मित्र कोण असतोय? ज्याचं चुकतंय ना त्याला सांगणार. हो बरं ना. मित्राची जर चूक तुला सांभाळताच येत नसेल, मित्र चुकतोय, मित्र कसलाही असेल, तू चुकला त्याबरोबरच असेल, अशा गोष्टी लाईफमध्ये तुझ्या काहीच कामाच्या नाही आहेत. आता तुला पनिशमेंट देत नाही मी. हे असं वाटते की माझं माइंड तुझ्यावरच असं आहे की मला असं वाटतं बदलायला पाहिजे तुला बदलायचा प्रयत्न कर. मग हे तू असं म्हणून समजू नको की तुला खाणं बंद करायचं म्हणून करतोय. नाही मी यासाठी करतोय की तुला बदलायचा बराच वेळा चान्स मिळालाय, पण तरी पण तू ते करत नाहीयेस. तो म्हणतोय की त्यांनी तुला सांगायला हवं तू तुझी चुकीची गोष्टी केली ते का केली. पण त्याच्यामुळे त्याचे काय करते. स्ट्रॉंग माणूस आहे, स्ट्रॉंग पद्धतीनेच तुला सांगेल मी की अजून स्ट्रॉंग होऊ शकतोस आणि तू होशील असं माहिती आहे. नुसतं हात लावला तरी. हो, नथिंग पर्सनल. हो, टेक केअर. संध्याकाळी 4:45 वाजता. पुढील जोडी आहे आर्या आणि जान्हवी. संग्राम, योग्य कारण देऊन आपला निर्णय जाहीर करावा. मला कंपल्सरी प्रत्येक जोडीला एक ढकलायलाच पाहिजे असं आहे का? हो सांगितलं. मिनिमम एक. ओके. सो या कंडिशनला मी आर्याला सांगेन की तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जा म्हणून. कारण मुलींना ढकलणं मला चांगलं नाही वाटणार आहे.
आणि त्याची गरज पण नाही आहे. फक्त मी रिझन सांगेल का असेल ते सिम्पल. जसं मी वैभवला सांगितलं सेम कंडिशन आहे. तुमच्याकडे इतक्या सगळ्या स्ट्रेंथ आहेत. जसं जान्हवी आता या सगळ्या स्ट्रेंथ बाहेर काढून डिपेंडन्सी सोडून वरती आली आता. आणि ते नक्कीच टीम असताना टीमचं काम केलं आहे. फॅमिलीबरोबर असताना ती एक टीममध्ये असून पण तिनं त्या ठिकाणी कुठली गोष्ट गरजेची आहे ती केली आहे. तुम्ही तुमच्या गोष्टी खरंच एक्सप्लेन करू शकत नाही आहे. काही वेळेस जिथं पर्सनल घ्यायची गरज नसते तिकडे पर्सनल घेतात. जसं तुम्ही भांडी लपवली त्यांना ती तुमच्यासाठी लपवली तुम्ही, पण फॅमिलीच्या बाकीच्या मेंबरना त्याची गरज होती. एखाद्या 2 माणसासाठी तुमची इच्छा होती की त्यांनी विचारलं पाहिजे मला भांडी पाहिजेत तर, बरोबर आहे, ह्याची गरज नव्हती. परत तुम्ही स्वतःला इतका जास्त त्रास करून घेताय तर ते तुम्हाला स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. मला वाटतं की ह्या पाण्यात उतरल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहील. सो एकच रिझन आहे, त्यामुळे मी तुम्हाला खुश करतो. मी बोलू? येस प्लीज. मला तुमचं बोलणं कुठेतरी पटतं पण आहे, पण कुठेतरी असं पण वाटतंय की ते इमोशनल साईड जे तुम्ही म्हटलं ते मी अग्री करते, पण मला माहिती आहे की मी स्ट्रॉंग आहे म्हणूनच मी स्टँड घेते. जे तुम्ही म्हणताय की लोकांपर्यंत नाही पोहोचत आहे तर त्याचा तर मी प्रयत्न करतच आहे. मी अजून प्रयत्न करणार. आणि तुम्हाला जर यानंतरही वाटतंय की मी तुम्हाला वीक म्हटलंच नाही आहे, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. पण तुम्ही त्या स्ट्रॉंगनेसचा यूज तुमच्या अपोजच करतात. आणि तुम्ही जे बोलणं करताना तर ते बोलताना तुमच्या स्टार्ट कुठं आणि एंड कुठं ह्या गोष्टी मला समजत नाहीयेत. अच्छा. तुम्ही इतकं चांगला रॅप करताय, सगळे तुमचे रॅप बघितले, तुम्हाला बोलायची गरज नाहीये. एखाद्या रॅपमध्ये पुढच्या माणसाला तुम्ही आरामात शांत बसू शकता आणि त्यात तुमचं काम पण होऊन जाईल. तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि इथून पुढे अजून स्ट्रॉंग व्हाल. मी पण आहे घरामध्ये आता. ठीक आहे. मेरे को तो गिरा है भाई कंफर्म पानी लाओ. येस. अंकिता, भीती वाटतीये? पाण्याची बिग बॉस, पाण्याची. पोहता नाही येत म्हणून, बाकी काही नाही. एवढंच पाणी. मी गेलेच नाहीये स्विमिंग पूल मध्ये म्हणून फक्त बिग बॉस. एवढंच आहे. मी करेन बिग बॉस, मी करेन काही प्रॉब्लेम. मग पुढची जोडी आहे अंकिता आणि वर्षा. ये कौन सी जोड़ी है बिग बॉस? रबरे सासूबाई. 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 बिग बॉस मी अंकिताला सांगेल की पाण्यात जाऊन तुझी भीती मोडून घे. वाटलंच बघा. कारण ती कॅप्टन झाली होती, खूप चांगल्या पद्धतीने कॅप्टन्सी तिने केली आहे, पण तिला अजूनही तिच्या बऱ्याच भीती आहेत ते मोडायची गरज आहे. आणि आत्ता हे मी कोण मला आवडत नाही म्हणून करत नाही आहे. मला ह्या दोघांच्यात ऑप्शन चूज करायचं आहे आणि त्यामध्ये मला वाटतं की वर्षा मॅडमने ऑलवेज काम चांगलं केलं आहे. त्या शांत राहतात, बोलत राहतात, ही करू शकते बऱ्याच गोष्टी, पण काही ठिकाणी तिला फॅमिली सपोर्ट मिळत नाही आहे आणि काही ठिकाणी मग ती स्ट्रेंथ स्वतःची कमी पडते. पण तिचं काम चांगलं आहे. तिला अजून काही भीती तिच्या मोडण्याची गरज आहे, कारण भांडताना पण ती एका लेवलला जाते आणि तिथं तिची बॅटरी संपते. जर ती कंटिन्युअस राहिलीवरती ना तर ऑब्व्हियसली ती सी स्ट्रॉंग, कारण फिजिकली ती मला वाटतं एकदा तिनं अरबाजला पण ढकलले, त्यामुळे फिजिकली ती खरंच स्ट्रॉंग आहे. भांडण्याच्या ह्याच्यात म्हणाल तर एका लेवलपर्यंत म्हणजे मी एक म्हणजे प्रत्येक माणसाची एक भांडण्याची पद्धत असते की ते त्याच्यापेक्षा जास्त अपशब्द किंवा एकदम लाऊड नाही होऊ शकत. सो मी त्याच लेवलपर्यंत तेच एक्सप्लेन केलं मी की तुम्ही एका लेवलला जाताना तेवढंच करता. पण त्याच्या पुढे कसं भांडू? इग्नोर. अच्छा, हा इग्नोर. भांडत कशाला पाहिजे? हा, मग तेच तिथपर्यंत जाऊन मी ते संपवू शकते. प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन द्यायला पण असं नाहीये. आता चांगलं करताय तुम्ही. हो, चांगलं करते, पण भीती मोडण्यासाठी मला पाण्याची भीती मी घराकडे जाऊन मोडी प्रॅक्टिस करा. आणि तर मी तर बाकीच्या भीती मोडायला मी तर तुमच्यावर आहे तिथं. थँक्यू. पण तुमच्या दोघींच्या मध्ये मला वाटतं की तुम्ही अजून स्ट्रॉंग होऊ शकता. आणि एकच तुका. ठीक आहे, माईक करायचं, चप्पल पण म्हटला की तू स्ट्रॉंग आहे, पण तू वीक लोकांसमोर उभं राहतोय, तू स्ट्रॉंग लोकांसमोर उभं राहतोय. तू स्ट्रॉंग म्हणजे फिजिकली नाही तर मेंटली म्हणतो. कोण आहे मेंटली स्ट्रॉंग? फिजिकली सगळ्यांसमोर तर उभं राहिलेलं आहे, सगळ्यांसोबत झालेलं आहे मला. तू तसा नाही म्हणतोय, तू तसं म्हणतो ताकद दाखव. ताकद त्याने बोलला ना, ताकद वर्ड यूज केला तो. थांबायचे. अरे एवढं पाणी नाही यार, त्याला एक काम कर ना, तू बस, ते ढकलणार तुला. बसून कर ना. बसू नको, उभे राहा आणि खाली बसू नको. चॉईस तुला करायची आहे, शेवटी तुला तिथं तो टास्क कम्प्लीट करायचा आहे. मी वाचवेल. तुम्ही माईक काढून येईपर्यंत वेळ लागेल. नाही, डोंट वरी.
मला खाली यायची गरज नाही पडेल. 1 2 3. बस 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 बस. उभं राहा, उभं राहा, उभं राहा. उभं राहा, उभं राहा, फक्त उभे राहा. बस बस शाबास. ओके. ये बी स्ट्रॉंग नाव. बाहेरून बस. हे जर टावेल घे. तिथं बसतील थोड्या वेळ. व्हेरी गुड. हसते म्हटल्यानंतर स्ट्रॉंग झाली ती. संग्राम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला ढकललं नाही पाण्यात. मलाही तिच्यासारखीच भीती वाटते, थोडंफार पोहते मी, पण मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमचं इथे मी स्वागत करते. 43वा दिवस संध्याकाळी 5 वाजता. आता उरलेत केवळ 3 सदस्य, धनंजय, निकी आणि अभिजित. प्रश्न पडला असेल या तिघांचं काय होणार? स्विमिंग पूल जवळ या, सांगतो. काय कुठे उभारणार तू? मध्येच उभार. तू मध्येच आहे. हां, दोघात तिसरा सगळं विसरा. संग्राम, येस बिग बॉस. आतापर्यंत जोडीतील एका सदस्याला आपण जादुई विहिरीत ढकलत होतात, परंतु आता या त्रिकुटातील 2 सदस्यांना ढकलणे बंधनकारक आहे. संग्राम, योग्य कारण देऊन आपला निर्णय जाहीर करावा. सगळ्यात पहिला मी निकीला सांगेल की तुम्हाला पाण्यात जायचं आहे, प्रिपेअर राहा तुम्ही. आणि मला वाटतं की कारणं इनफ आहेत सांगायची, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त भांडणाशिवाय तुम्ही काय केलेलं नाही आहे. बऱ्याच वेळा म्हणता की मी रूल सांभाळून राहते, पण तुम्ही कॅप्टनशी रूममध्ये जाऊन तुम्ही कॅप्टनला पण बऱ्याच गोष्टी बोललात. परत ज्यावेळेस तुम्हाला टास्क दिलं जातं तर तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही घेता, म्हणजे जे काम तुम्हाला सांगितलं जाते, आणि ते पण एखाद्या कारणामुळे तुम्ही निग्लेक्ट करता. आणि निग्लेक्ट करता की मी हे करणार नाही एकाच. पण का? की तुमची कारणं बरीच असतात. अच्छा अच्छा. मला वाटतं का वाटतं ते माझं रिझन आहेत की मला का वाटते. प्रत्येक म्हणाल तुम्ही सांगू शकत नाहीये. मी सांगत नाही, विचारते, बिकॉज कारण अनिवार्य पाहिजे ना. हे अनिवार्य कारण आहे की तुम्ही रूल ब्रेक करता, तुम्ही सिनियर्स ऐकत नाहीये. आणि परवा जर तुम्ही लिमिट तोडून एखाद्या माणसाचं जे इमोशनल अटॅचमेंट आहे त्याचे बाप काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि फॅमिली आहे तुम्हाला कधीच वाटत नाही की ही फॅमिली आहे म्हणून. त्यामुळे एखाद्या घरामध्ये राहत असेल ना, तर आपण किती जर चांगलं स्वतःला वाढत असेल तर त्या चांगल्या गोष्टी आहेत ना ठराविक लिमिटपर्यंत असताना एका लिमिटपर्यंत केल्या पाहिजेत. सो आपण एखाद्या गोष्टी स्ट्रॉंग असेल किंवा आपल्यामुळे घराला फायदा होत असेल अशा वेळेस घर तुम्हाला सांभाळून घेईल. पण तुमच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं एक्सेप्ट टास्कमध्ये काहीतरी प्लॅनिंग करणं हे सोडून तुमच्यामध्ये कुठल्याही गोष्टी होत नाही आहेत. सो मला वाटतं हे कारण इनफ आहे. तुम्ही तयार राहा, तुम्ही तयार राहा पाण्यात. बरं, मला ह्याचं उत्तर द्यायचं आहे की मी या घरात ॲज अन इंडिव्हिज्युअल आली आहे, फॅमिली खेळायला आली नाही. आणि नाही या घरात मी आली की मला घरातले सदस्य समजून घ्याल किंवा सांभाळून घ्याल. मला कोणाचीच गरज नाही आहे या घरात समजून घ्यायला किंवा समजवायला आणि सांभाळून घ्यायला. मी एकटी इनफ आहे. आणि बिग बॉस, माझं नोजचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे मी ॲज मेडिकल कंडिशनमुळे पाण्यात उतरू शकत नाही. मी प्रिस्क्रिप्शन आणि ते लेटरसुद्धा टीमला दिलं आहे. प्लीज मी काय करायचं एकदा मला सांगा, पण मी जम्प नाही करू शकत बिग बॉस. आय एम सॉरी. आणि ती कमजोर बी आहे संग्राम. तुम्ही एकदा ते चेक करून मला सांगा काय करायचं. 2 मुले आहेत तिकडे, त्याच्यापेक्षा इंडिव्हिज्युअल लढण्यासाठी आलेत. तुम्ही म्हटलं नाही, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मी एकट्याने आले. मला सांगितलं होतं ना, तू बोलला होता ना की कमजोर आहे, ती कमजोर आहे. ती 3 पेक्षा नाही. ॲज अ मॅन तुम्ही म्हटलं होतं ना की कमजोर आहे ते मी म्हणतो तुम्हाला. नाही, तुम्ही नाही, तुम्ही म्हटलं होतं ना की तू कमजोर लोकांसमोर तू आपला हे दाखवतो ते दाखवतो, तर आता तिकडे पण ती तिघांपेक्षा तू कमजोर आहे. मी सांगतो असा की असा आहे म्हणून. मी तुम्हाला चुकीचं नाही बोलतो, पण असं आहे ते 3 पेक्षा ती आहे, 2 पेक्षा ती वीक आहे थोडा. हा का तुला वाटतं? मला पाण्यात पाडतात प्रेक्षक, तोंडावर पाडतील दिसेल ते लवकर. जाऊ दे, काय बोलायचं. तुम्ही म्हटले ना मला की तू स्ट्रॉंग सोबत समोर तू ताकद दाखवतो. तुम्हाला असंच म्हटलं ना की अरबाज तू स्ट्रॉंग लोकांसमोर ताकद दाखवतो, वीक समोर तू सॉरी वीक समोर दाखवतो, समोर नाही दाखवतो. आता दाखवतो आणि त्याला प्रॉब्लेम आहे, ते मेडिकल प्रॉब्लेम आहे त्याला, तर तुम्ही करू शकता. गळ्यापर्यंत
तर अलाउड नाही ना तसं नाक फुटलं तर पण इथे तुम्ही म्हटलं तिला पण होता त्रास. हो 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 पण इथे तुम्ही म्हटलं होतं प्रॉब्लेम आहे ना ना तिला बी त्यालाच होता आता. काय नाकाचा प्रॉब्लेम आहे ना तिला हो स्टेप वरून उतरू दे. ते बिग बॉस नाही ते तुमचे शब्द होते ना स्ट्रॉंग आणि वीक वाले ते क्लिअर करतोय मी आता इथे पण मला तुला स्ट्रॉंग आणि वीक वाले ते क्लिअर करतोय मी तुम्हाला माझ्या गोष्टी संग्राम भाऊ ढकल ते ढकल नाही थांब ते विचारल्या बिग बॉस काय करायचं तुम्ही सांगा तसं मी करेल. मग बिग बॉस काय तुम्हाला उत्तर देईल का मग काय करणार गोष्टीचं? विचार ना. आणि घर आहे इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे. इंडिव्हिज्युअलच गेम आहे हा. अरे, घर आहे घर. फॅमिली शो सगळे बाहेर competitor आहे. प्रेक्षकांसाठी आहे, पण घर हे असं आहे माहितीये, पण हे इंडिव्हिज्युअल शो आहे. अरे असं इग्नोर करायचं. पण तुम्ही आमचं प्रत्येक उत्तर दिलेलंच आहे, तर तुम्ही काय म्हणताय तुम्ही इग्नोर कराल? तुमचा गेम दिसलाय की कोणाला टार्गेट करायचं कोणाला नाही करायचं. सो इट्स फ्लॉप शो. शोला फ्लॉप म्हणते. तुमचा शो जो आहे ना तो फ्लॉप माझा शो नाहीच आहे. तुमचाच आहे. ह्याना बोंबा बॉम्ब तुम्हीच करताय तिथे येऊन. मग उडी मारायची तुम्ही आत. तुम्ही मला सांगूच नाही शकत. बिग मग कोण बॉसचा सांगणार? कॉल आहे. बिग बॉस मी ढकलणार आहे ना. बिग बॉस माझं मेडिकल कंडिशन आहे. मी प्रिस्क्रिप्शन आणि सगळं लेटर दिलेलं आहे. मेडिकल कंडिशन घेऊन असं शो मध्ये नाही कारण सांगते संग्राम भाऊ जर ढकल ऑडियन्सला या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल मी वॉकआउट करेन. देऊन तिथे आलेली तुम्ही नाही देऊन सांगायचं. आलेली. 2 लोक येऊन तुमची तारीफ काय करणार तर तुम्ही काय सूरज आहे का आता कुणी काय त्यांना उत्तर देऊ करणार नका. बिग बॉस उत्तर देतील. पेपर देऊन आलेले तिने नाही घ्यायचा पेपर देऊन आलेले बस तिने भाग नाही घ्यायला मला पाहिजे. सांभाळायचं आहे ना सांभाळा तुम्ही तुमच्याकडे ठेवा मग तिने बाकी तुमच्याकडे ठेवा अरे तुम्ही 7 आठवडे काय केलं ना तिने तुमच्याकडे ठेवा. तुझ्याकडे ठेव. पॅडी दादा मेडिकल तुम्ही देऊन ठेवा तास माझा ठीक आहे. आहे. तास माझा आहे. ठीक आहे भांड्याला भांडं वाजवायचं नाही ना काय करते. पक्का मराठी माणूस आहे. जिथं थांबेल ना सगळ्यांसमोर आपोआप थांबेल. असं नाही की इकडे सुरत चुकलं तर त्या पण समोर थांबेल. नथिंग न्यू. ह्याच्यावर पुढे समोर थांबणार आहे. त्या वही बिकता है. मागं थांबलं जातं. उससे लढेगा तभी बिकेगा. हेच आहे फंडा. निकी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण स्विमिंग पूलमध्ये गेल्यास कोणतीही हानी होणार नाही. फक्त उडी मारताना आपण आपल्या नाकाची काळजी घ्यावी. ओके बिग बॉस. ए पडणार उडी मारणार तर काय सगळ्या गोष्टी असतं यार बघतोय संग्राम? हो मी बघतोय मी बघतोय आम्ही एकमेकांसाठी. तुम्ही इथे राहा ना तुम्हाला दिसणार बसून मारेल मी. हा चालेल. तुम्ही नाही ऑर्डर द्यायची ते सांगतील. मला सांगितलं त्याने कडकलू. आता काय तुम्ही तर म्हणत होते ना की मुलींना हात लावायला मला असं जमत नाही. आता काय लगेच ढकलणार पण हळू बोलताय? ढकलणार. बघा काय पलटी मारतायत. आर्याच्या टाइमला म्हणत होते मला असं चांगलं वाटत नाही मुलीला असं करायचं आणि आता मला म्हणतायत का ढकलू. हे आहे असलियत. निघाली 2 मिनिटात. माईक दे. आर्याच्या टाइमला काय म्हटले होते की मी मुलींना असं करू, मला आवडणार नाही. अगं तसं झालं नाही ते. तुला ढकलू. हे पलटी आता अजून येणार आहे. अगं ती जाणार नाही म्हटली नाही असं झालं ते ये नाही दिला मी परमिशन घेतली तुमची ना. असं केलं ना. हो अरबाज ये इथे मला रेस्क्यू करायला. अरबाज खांदा अभि तर धरल्या. अरे हे बाबा हे त्या आला तू दुसरा काहीतरी बोलला आल्या सुट तू बिग बॉसचा आदेश आहे. ट्रॅव्हल घेते बिग बॉस म्हणाल की हात नाही लावला. अरे हे बघ इकडे बघ फक्त नाक धर दोन्ही बोटांनी. हा म्हणूनच ट्रॅव्हल इथे धरलं. नाही बिग बॉस नाही 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 असं नाही सगळं केलं पाहिजे. हे तू म्हणजे येत नाही बस. नाही काय हात सोड तुला. अरे ते अजिबात नाही. तिने चांगली उडी मारली पाहिजे. निकी उडी मारणं गरजेचं आहे. तू थांबणं गरजेचं आहे. हे मार सकती यार. आणि तू तुझ्या अरे टास्क आहे कम्प्लीट करावंच लागेल. नाही उडी नाही मारत त्याला. सर्वांना समान न्याय आहे. घनश्याम हे काय संग्राम काय म्हणजे हे कसं आहे कसं म्हणजे आता काय म्हटलं होतं काय आता थांब तू इथून आता काय म्हटलं काय म्हटलं हात होतं नाही लावणार हे नाही ते. असं नव्हतं हे म्हटलं काय मी. असं नव्हतं म्हटलं मी. काय म्हटलं होतं की मुलींची मी रिस्पेक्ट करतो आणि मी हात नाही लावणार नाही निघाला असंच माझ्या आधी म्हटलं होतं ना? हात माझं नाव असंच म्हटलं बदलव. होतं ना काय दाखवतोय काय दाखवतोय आता तूच बोलला आणि तू असं दाखवतोय जास्ती मी कुणाचं ऐकून घेणार नाहीये. मला अरे पण टास्क तू असं लवकर दाखवतो. कंप्लीट करायचं. हेच प्रॉब्लेम आहे इथे घरामध्ये असंच असतं जे मी करतो ना तर तुम्ही जे बाहेर बघले ना तर माझ्या समोर जेव्हा लोक असे वागतात ना म्हणून मी करतो असं मी असं अजिबात वागणार नाहीये. अरे तुम्ही वागले आता दिसतंय. अजिबात नाही संबंध घेत नाही. सगळ्या घरांचं बघून वागलोय मी. दिसतंय. पण बिग बॉसचा आदेश आहे. बिग बॉसचा आदेश आहे. केलं. ढकलणं सुद्धा बिग बॉसचा आदेश आहे. नाही पण तुम्ही
तुम्ही बोलताय ना त्यांना. याला कसं बोलू शकते तू? हात नाही लावायचा. याला कशी नाही बोलू शकते? आदेश आहे. हात नाही लावायचा. तो हात लावायचा. अरबाज, मी तुला काय म्हटलं तू सकाळी जे पण अंडू पांडू येते ना आपल्या अगेन्स्ट पांडू पांडू ए तू काय म्हणते त्याला? अंडू पांडू बोलली. नाही तेव्हा अंडू पांडू काय माहिती? अशा 56 बघितले आणि रोज बघते मी. चल. घागरा पण आहे ना त्या 400 होते बहुतेक. तुझं तिकीट बाहेर जायचं काढलंय मी. तू निघशील बाहेर लवकर. बघितलं की माझ्यासाठी होते ते 400. पॉवर्स आहेत. ओ माय गॉड. बिग बॉस ह्या दोघांच्या मध्ये मला धनंजयला पुश करायचं आहे. त्याचं रिझन सांगतो मी काय आहे ते. जसं मगाशी म्हटलं मी की धनंजय हा कोल्हापूरचा आहे आणि त्याला स्ट्रॉंगनेस तेवढा येत नाही जेवढा स्ट्रॉंग तो आहे. बऱ्याच वेळी तो इमोशनली वागतो. तो फॅमिली मेंबर पण आहे आणि त्याला अजून स्ट्रॉंग करायची मला गरज आहे. मला दोघांशी कोण आवडत नाही असं बिलकुल नाही आहे. अभिजित खूप चांगलं करतात, दोन्हीकडे बॅलन्स करतायत, सायलंटली त्यांचा गेम चालू आहे. पण जिथं स्टँड घ्यायचं आहे त्यांनी 100% स्टँड घेतलंय. बऱ्याच वेळा डीपीला राग आला होता त्यावेळी तो म्हटला की मला टीममध्ये राहायचं नाही आहे, मला दुसरीकडे जायचं आहे. अंकिता समजावली गेली होती. इव्हन जान्हवीला पण अंकित समजावली गेली होती की ज्यावेळेस तिला राग आला टास्क करताना. सो इथं बाकीचे सगळे फॅमिली म्हणून राहतात. हे दोघं पण सेमच आहेत. पण मला वाटतं की धनंजयला अजून खूप स्कोप आहे. कारण लोकांची अपेक्षा असतात तशी माझी पण आहे याच्याकडं अपेक्षा की त्यांना स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी मी धनंजयला सांगतो की धनंजयला मी पाण्यामध्ये ढकलणार आहे. घरामध्ये जितक्या पण आजपर्यंतचे टास्क झाले त्याच्यामध्ये मी माझा पूर्ण 100% दिला. जितक्या पण गोष्टी घरामध्ये घडल्या, इव्हन जसं तुम्ही म्हटलं की परवा एखाद्याचा बाप काढणं त्याच्यावेळी पण कोणालाही घरात माहीत नव्हतं पण मी एकटा स्टँड घेतला होता त्याच्यावर. मी एकही वर्ड तुझ्याविषयी वीक म्हटलेलं नाही. वीक नाही पण ठीक आहे तुमची इच्छा असेल तर. अजिबात मी कोणाला वीक म्हणत नाही. घरात कोणच वीक नाही आहे. येस. फक्त 2 लोकांना कम्पेअर करताना सांगितलं की तू अजून स्ट्रॉंग होऊ शकतोस. थँक्यू दादा. तुझे खूप संग्राम म्हणा मला. हो थँक्यू सो मच. जाऊ नको बाबा ढकलतो नाहीतर म्हणायचे गावाकडच्या ढकल नाही. म्हणतो घरात कोणीच वीक नाही. तर त्यांच्या साईडला काय माहिती ना बिकॉज आपण स्ट्रॉंग आहे. त्यांनी स्वतः सांगतोय तो. जाऊ दे आता काय बोलू. 43वा दिवस संध्याकाळी 5:15 वाजता. कार्या अंती संग्राम यांनी जादुई विहिरीत ढकललेले सदस्य आहेत अरबाज, वैभव, आर्या, अंकिता, निकी आणि धनंजय. त्यामुळे हे सदस्य आठवडाभर बेडचा वापर करू शकत नाहीत. तसेच हे सदस्य आठवडाभर केवळ उकडलेले पदार्थच खाऊ शकतात. आणि एक गोष्ट सांगायची राहिलीच, हे सदस्य आठवडाभर कोणत्याही फर्निचरचा वापर करू शकत नाहीत. या नियमांचे पालन होईल ही कॅप्टन सूरज यांची जबाबदारी असेल. याबरोबरच आपल्यावर सोपवलेले कार्य आता समाप्त झाले आहे. थँक्यू 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 बिग बॉस. 43वा दिवस संध्याकाळी 5:30 वाजता. टास्क आहे मान्य आहे सगळं बघितलं ना. आणि टास्क हेच आहे की ढकलायचं आहे मान्य आहे. पण त्यांनी कॉन्ट्राडिक्ट केलं. पहिलं त्यांनी काय म्हटलं की मी चांगलं वाटणार नाही. हे दिसलं ऑडियन्सला. कट टू काय दिसेल आणि हे कटेल प्रोमो कटेल हे यार. बघितलं ना तू. तडफडी ऐसे. अरे या शितू आत्ती तुम्ही उत्तर देताय. मग उत्तर नाही द्यायला उत्तर देऊ नका ना. कशाला उत्तर द्यायचे हे असं करायचं. धन्य तुम्ही म्हणा धन्य. दाखवा घर दाखवा. फॅमिली खेळा. अरे किती दिवस खेळणार तो फॅमिली. नाही ये जाएगा ये मैं लिख के देती हूँ. हाँ निघेगा. अरे त्याला इथे वाटतंय फॅमिली जेव्हा हे लोक अगेन्स्ट जाणार ना, जेव्हा वागणार नाही जाणार मी तुला ना. सांगते. अरे हे लोक नाही जाणार पण काय पद्धती असे हे होणार. बघ अरे बघ एक माणूस जर बाहेरून आला तो कुठे उभा राहतो. स्ट्रॉंगच्या अपोजिट उभा राहतो. नेहमी लक्षात ठेव. हे मसिया भेटलंय यांना बी ग्रुपला एक मसिया त्याला हवं होतं. त्याला आता अभिजित निघणार नाही ग्रुप मधून माहित आहे कारण की त्यांच्यासोबत गेला ते ना. पण एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट एक सांगतो की क्लिअर कट्टू बोलला गेलेला की तुझ्यासाठी आणलेला आहे माझ्यासाठी. मी तो म्हणतो ना येऊन असं रांगेत उभा राहिला. ऐक ना रांगेत उभा राहिला आणि म्हणतो आता होणार ना बरोबरीची आहे. तर तू मानतोय की मी आहे स्ट्रॉंग, मी समोर उभा राहणार. तुला माहित त्याला माहित आहे. अरे मग तुला कसं तू म्हणतो याची सगळं नाही याची सगळी गोष्ट तू बघतो का. म्हणलं हो मी बघतो म्हणतो. फक्त चॉईस होते म्हणून झालं बरं का. हे नाही
आम्ही रोज एकमेकाला करतो. नाही पण मी चांगल्या रिझनच करेल. विदाऊट रिझन मला असं कोणाशी काय पर्सनल काही इश्यू नाही आहेत. अरे मी हिल्स मध्ये होती, मला म्हणतो आता मी दाखवणार. म्हटलं बाई अरे दिसला ना ते धक्का आणि बघ तरी पोरींचा आधी हिल्स का काय धक्का पण दिला ना त्याने, ते पण आणि दिसलं तू काय आहे एवढा अंडू पांडूला तू काय म्हणतो? एक सेकंड, म्हणायचं? अंडू मग काय म्हणायचं या घरात? काय म्हणायचं सूरज? काय म्हणायचं? काय म्हणायचं? अंडू पांडू म्हणजे त्याने काय जे केला म्हणायचं? तुला वाटला का चांगला तो असा धक्का दिला याला? कोणाला? मला तिला दिलाय अंकिता ताईला. अरे धक्का दिला तू बोलाय टच मग केला हे बघ, तू त्याला धक्का धक्का दे, दिला ना, ते ठीक बघ. आहे. पण तू धक्का बोलायचं दिला नाही ते मग बघ. की मुलगी आहे मी हा. हात कसं पहिले लावू, बोलला हे मुलगी नाही आहे, बोलायचं. मग लावते. धक्का द्यायचं, सगळ्यांना समान ट्रीटमेंट मग द्यायची. अख्ख्यांना धक्का दिलाय की अरे दिलाय ना मग तो अरे टच केला तेव्हाच होतं टच की. तू ह्याला जे धक्का दिला ना, तू धक्का बघितला का नाही? तू बघितला ना धक्का? पण तू काय म्हटला? सगळ्यांना धक्का दिला त्याच्यामध्ये फरक आहे आणि हिला जे धक्का दिला त्याच्यामध्ये पण फरक आहे. मला बाहेर पहिले तो बोलला की आणायला मुलगीला मी कोणाचा हात नाही लावणार, against मुलगीला तू असा हात लावतो डायरेक्ट असा करतो. आणि मी आधी तर हिल्स मध्ये होती, म्हणतो मी धक्का देणार आहे. म्हटलं बापरे बघ जरा. एक मसिया भेटला आणि मला तर हे पण नाही म्हटलं की तू तुमच्यासाठी पॅन्ट घालू नये मसिया किंवा आलेला काय. आहे. एक मसिया तुम्ही काय मग धुवा. कॉन्ट्रडिक्ट कशाला धुवा, करताय? जाऊन पाणी टाकून आणि मसियाला आगे पुढे पुढे करा. असं जिथे जिथे काय उभे राहणार तिकडे तिकडे करा तुम्ही. पोरं कुठेच काय दिसलंय ते तुला आता तुझे करत होतं ना तर दिसलंय ते घुसत होतं. तसं नाही. दिसले बघतो ना मी बघतो ना गोंधळा बघतो ना मी तू बघशीलच. बघतो ना मी बघतो ना मी बघशील. मी बघतो ना तुला पण बघतो मी Seriously मी सगळ्यांना यार? बघतो की कोणाला काय भेटलं आणि काय नाही भेटलेलं बघ बघ. बघतो मी सगळ्यांना. आता तू काय म्हणालास कॅप्टन्सी मध्ये मी तिथे स्ट्रॉंग नव्हते. स्ट्रॉंग होता. मी एकटी होते, अगदी एकटी होती. कुणीही माझ्या बाजूने उभं राहिलं नाही. तसं असं कसं निकीच्या बरोबर अरबाज आहे, नाही म्हटलं तरी ती स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, तिचं तोंड वाचाळ आहे, ती सगळं आहे, पण तिच्याबरोबर तो आहे उभा. कुणाबरोबर तरी कोण तरी उभा आहे. मी अगदी एकटी पडले कॅप्टन्सीच्या वेळेला, अगदी स्पष्टपणे सांगायचं तर. आणि असं त्यांनी मला म्हणजे कोंडीत पकडलं ना, प्रत्येक बाबतीत कोंडी, प्रत्येक बाबतीत कोंडी. सांगायचं तरी कसं ओढायचं ना. ठामपणे नाही, तसं करू शकत नाही. तुम्ही शारीरिक दृष्ट्या कसं आहे माहिती आहे कसं का, होणार? तुम्ही त्यांना सांगू शकता. आता सगळे फॅमिली मेंबर जे आहेत हो बरोबर ना, जर तुम्ही एखाद्या माणसाला अडवायचं म्हटलं तर ते एखाद्याला सांगा तुम्ही सूरज कितना आत जाऊ दे नकोस कोणाला. थँक्यू सो मच. तसं तिला सांगितलं की तू नाही नाही बाथरूम नाही तो वापर. सूरजला सांगायचं किंवा तुम्ही डीपीला सांगा, कोणाला सांगा की माझ्या डोरच्या माझ्या घरामध्ये कुणी आत गेलं नाही पाहिजे. ढकलू नकोस ना तू, पण थांब तिथे. मला म्हणतो का स्ट्रॉंग सोबत उभं राहायचं तर दे ना मला मग जेवण पण दे ना. तू आता वीक करून मला एक आठवडा तू मला जेवण नाही भेटणार, हे नाही भेटणार, वीक करून माझे उभं राहा ना. ठीक आहे राहा, आहे ना. इकडे ये जरा. खूप फेवर होऊन राहील. हो मी माझं ठेवलं का इकडे पण आहे तिकडे पण हो खरं ते दिसते. हो मी तुला पहिल्यापासून सांगतोय पुश करतो तू असा म्हणून. अरे ते वैभव बरोबर सांग. थोडी अक्कल तरी पाहिजे. कवडीची बिग बॉस कोणाला पाठवलंय ज्याला अक्कल तर घुटण्यात पण नाहीये. तळपायात अक्कल आहे. माझ्या समोर पाठवलं अक्कलवाला पाहिजे होता थोडा. मॅनर्स तरी असतात की भाई तू पूर्ण कपडे घालून ये. अरे नाही, कवडीची अक्कल आहे कसं शरीर घेऊन आलाय घरात कशाला. आणि तुला म्हणतोय मी आलोय तुझ्यासाठी, काय अक्कल घेऊन यायची ना. समोरच्या व्यक्तीकडे अक्कल तरी आहे, तुझ्याकडे अक्कल तुझ्या तळपायात आहे तुझी अक्कल. आर्या खूप स्ट्रॉंग आहे खरं बरं का. हो खूप स्ट्रॉंग आहे. फक्त काय होतं मला त्याचं, आता मी राहील तिच्याबरोबर प्रत्येक वेळेला भिडली. हा पण काय होतं की तिचं स्वतःला त्रास जास्ती करून घेते. तुझं रिझन मी कम्पेअर केलं म्हणून दिलं. अदरवाईज माझी जी पर्सनल रिझन आहेत ना ते अशीच आहेत की ह्या घरामध्ये काय चाललंय त्याच गोष्टीला अपोज करणार मी. रियालिटी शो आहे हा. ट्रू. एक बिग बॉस सुतली बॉम्ब पाठवून रॉकेट पाठवायचं. ही लवंगी पाठवली. हे मसाला आता हे डोक्यावर घेऊन ये पॅडी दादा करा ना. आपल्या टीम मध्ये कोणी येते म्हणजे आपण वीक आहे हे अक्कल नाही यांना. तुझं कसं माहिती आहे काय बघ, तुला जर मी मित्र म्हटलं तर मी तुला मित्र म्हणू शकत नाही, खूप लहान आहे माझ्यापेक्षा तू. पण मी तुला हेच सांगेल की मित्रांना सपोर्ट करायचा असेल ना तर त्याच्या चांगल्यासाठी केला पाहिजे. आता परवा पण काय झालं की ज्यावेळी भाऊचा धक्का झाला कालचा बरोबर ना, तर सगळ्यांचं परत क्रिकेट चालू होती तिथे. तू निवांत बसला होता इकडे काय बरोबर ना. असं नाही की मी उगाच आलो फिरायला आलो नाही मी इकडं. सहभागी व्हायला पाहिजे. आणि माझं जिंकणंच हे टार्गेट नाही. माझं टार्गेट काय आहे की जिंकायला तर सगळेच येतात, तर टास्कचा प्रश्न आहे आणि पब्लिकवरती आहे. आपण आतल्यात काय करू शकतो का. इतर वेळेस तुम्ही साम दाम दंड बे सगळं वापरा ना, पण ते इव्हेंट संपलं ना तर तुम्ही फॅमिली पण राहू शकता ना. लोकांना टार्गेट असं, आता मला काय बघायला आवडेल नुसतं भांडणं, कानबद्र होतात. पहिल्या दिवशी कोण बोलतं माझं हे आणि माझं ते आणि माझं असं आणि माझं तसं आणि मी हे आणि मी ते दादा दिला. लोकांना दिसलं इथे. अरे तुम्ही काहीच बोलू नका, तेच तुमचं स्ट्रेंथ लोकांना आहे. दिसलं इथे. तुमचा गेम दाखवा. चल आता खेळू दे ना त्याला, पिकनिक मध्ये खेळू बसू द्या, त्याला अरे रिस्पॉन्ड picnic- देते अरे बघ. picnic त्याला मध्ये- त्या टीमला अरे पण तू फुसकी देते करेल ना, आता तू मी. देते हाँ, वो उसको तो मैं लेके डूबूंगी अभी बस अभिजीतला. बस
थांब चेंज करतोय. आता सगळ्यांना टिप्स देणार आहे तू. जान्हवी या. शेरा सव्वा शेर हे झालं. नाही तुम्ही सगळे आहेत हो पण हा पण आधीपासून आहे ना. जे म्हणताय ना थोडंसं- तुम्ही जे म्हणताय ना शेर सव्वा शेर वगैरे असं काही नसतं. सगळे equal. हा सगळे इक्वल असतात. सगळे नाही, equal इक्वल आहे. उगाच तुम्ही आता त्या नाही, नाही. मी तसं नाही, मी आधीच काय म्हणतो. नाही, 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 नाही. नाही, नाही. असं नसतं काय. तसं मी काय नाही. केलं माहितीये का? सगळे equal आहेत. पण जेव्हा सगळे दोन equal ग्रुप्स आहेत. पडतात टास्क मध्ये तेव्हा थोडस शक्ती ते आता पाहिजे. taskच्या वेळेस task शक्ती डिवाइड होणारच झाली आहे. पाहिजे. मी विचार केला होता यार, बिग बॉस भाऊला प्रॉमिस केलं होतं की भाऊ मी थोडा शांत राहणार म्हणून, पण आता काडी जे करणार त्याला सोडणार नाही मी. 43वा दिवस संध्याकाळी 5:45 वाजता. अरबाज काय पर्सनल नाही बरं का. पर्सनल कुठल्या गोष्टी मी करायला आलेलो नाहीये. मला टास्क सांगितला तोच केलाय मी. हो आणि त्याला ढकललं पण ना ते मी असं नाही की जाणून बुजून ढकललं म्हणून. नाही, मला एक गोष्ट काय वाईट वाटली माहिती आहे का, ते ढकलला तुम्ही पहिले बोलले असं आणि त्याच्यानंतर मी बघितलं ना तुम्ही एकदम असं केलं. नाही मी तिला तर पहिल्यांदा मला ऐक ते मी वाईट तिला ना चेक पण कर. मी तिला पहिला रिक्वेस्ट पण केली आणि हात पण छोटा लावला. मी तुम्हाला एक सांगतो की हा एक गेम आहे, ठीक आहे, तुमच्या चांगल्यासाठी नो सांगतो प्रॉब्लेम. की फॅमिली घरची जी फॅमिली ना आपली, ते कधी आपले कॉम्पिटिटर नसतात. त्यांच्यासोबत आपण कोणता टास्क परफॉर्म नाही करतात ना, चॅलेंज परफॉर्म नाही करतात ना, त्यांना नॉमिनेशनमध्ये टाकतात आणि काय उगीच रिझन चांगला नाही वाटत. कारण तुम्हाला इथे उभं राहून बोलावं लागतं की मैं तुमसे ज़्यादा कैसे स्ट्रॉंग हूँ, तुम्ही कसे आहात. तर तसं आपण फॅमिलीमध्ये नाही करतात. इथे कॉम्पिटिटर आहे सगळे, तर इथे आपण फॅमिली करणार ना, तो गेम कधी खेळणार. सिंपल गोष्ट मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या मग. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही म्हटले ना फॅमिली, जेव्हा मी आतमध्ये गेलो होतो मला सांगितलं होतं घरसाठी तू काय करणार. तू स्वतः नॉमिनेशन मधून स्वतःला, मी सेफ होतो, कॅप्टन होतो मी, तुझी कॅप्टन्सी दे आणि घरासाठी तू पैसे घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे माझी कॅप्टन्सी घ्या, मी घरासाठी देतो. चुकलं तुझं ते. तर मी घरासाठी नाही तू हिला जर असं ना कोणी ऍक्सेप्ट केलं असतं. कोणाला कॅप्टन्सी. हा अरे नाही, तू पर्पज दिली नाही सांग बरं. आता अरे ह्याला कॅप्टन द्यायचे किती चान्स आले होते. हा आले होते. ह्याच्या त्या स्टँड तुझ्याशी कोणच घेत नाही. आणि त्याला विचारा ना की मी त्याला मी एकदा पण बघितलं नाही. त्याला विचारायचं, कधीच नाही बघितलं मी. त्याला विचारा. मित्र असं असेल ना तर त्याने एकदा म्हटलं की तू अरबा तिकडे काय तू थांबला पाहिजे तिथे. बोल. अरे, आता तुझं मला माहितीये ना. आता काय जगाला काय एक्सप्लेन करत अरे त्यांना असं दिसतं तर तू बोल ना. दिसते मी तेच विचार करतोय असं काय दिसतंय. इथे आम्ही आता पुढे मला दिसेल ना, मला काय नाही बरं का, की तिथं कम्पेअर करताना मला जे ऑप्शन लागले ना ते मी सांगितलं. पर्सनल तुम्ही केलं तरी मला हरकत काही नाही. गेम मध्ये सगळ्यांना माहिती कधी कधी कोण ना कोणतरी पर्सनल काढतं. मला प्रॉब्लेम हे झाला तुम्ही धक्कलला त्याचाही चला मला प्रॉब्लेम नाही. तो टास्क होता, मी तेच म्हणत आली. टास्क आहे, बिग बॉसने सांगितले तुम्हाला एकाला धक्कलायचं अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. पण तुम्ही आधी काय म्हटलं, तुम्ही कॉन्ट्रडिक्ट केलं लगेच. तुम्ही काय म्हटलं की मी असं मुलींना धक्कललं चांगलं वाटणार नाही, तुम्ही लगेच कट मी विचारून ढकललं असं केलं. आणि मी तुला पण विचारलं सुरुवातीला बसून उतरताना, मी हात फक्त लावतो मला बिग बॉस म्हणतील की संग्राम तुम्ही ढकललाय त्यांना. मला हे आताही चुकीचं वाटतंय. मला हे चुकीचं वाटत नाही की तुम्ही ढकललं का, हे मुद्दा आहे माझा. तुम्ही कॉन्ट्रडिक्ट केलं. नाही. मग आदेश तर पालन मी करते ना. पालन मी तेच म्हणते. मला प्रॉब्लेम ढकलण्याचा काहीच नाही. हा टास्क होता. कॉन्ट्रडिक्ट केलंच नाही. कॉन्ट्रडिक्ट केलं तुम्ही आधी. तुम्ही केलंय. पण त्यांना बिग बॉसने सांगितलं म्हणून त्यांनी ते केलं. तर त्यांनी बरोबर कंप्लीट केलं, स्टँडर्ड तुम्ही उभे सरळ राहिली पडली आणि ती असती बाहेर ना. आली त्यावेळी मी पुश केले. फालतूचं मी काही कोणावर आरोप घेत नाही. आजपर्यंत मी घरात कोणावर काही आरोप घेतला नाही. टास्कच्या बाबतीत तेच करत बसलो लोकांना तर मग ते पुढच्या गोष्टी अशाच विनाकारण वाढतात. सूरज ज्यावेळी स्टँड राहतो त्यावेळी सगळी फॅमिली त्याला ओके म्हणते. आणि तुमच्याविषयी एखादी विचारते तुम्हाला का अपोज करते. कालच्या गोष्टीला तुला का अपोज केलं सगळ्यांनी. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीला हात वर घ्यायला पण हात वर केला. जी काही गोष्ट भाऊच्या धक्क्यात होते तू फ्लिप मारली म्हणून. अच्छा, सबने हात ऊपर किया था. ऐसे केलं का नाही सांग बरं. तर सगळ्यांना माहित हा, होतं मग यार. तेच म्हणतो तुला मी. मग मी एकटा वेगळा आहे का. नाही हात वरती केलं तर मला माहित येतं की मी काय केलंय काय नाही केलं ते मला माहित मग तेच आहे. म्हणजे प्रत्येकाला ना आपल्या स्वतःची गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. सो मला असं नाही होणार की मला पुढे समजेल म्हणून. मी ज्या गोष्टीने आलो नाही तर त्याच गोष्टीने आणणार. मी फॅमिली मी आधी बघणार, इंडिव्हिज्युअल बघणारच मी. टास्क शेअर इंडिव्हिज्युअल बघेल. माझं हे आणि हे दोन्ही स्ट्रॉंग आहे ना म्हणून मी इथपर्यंत आलो. सेम यार. आपण सगळे बरोबर ना. सेम तुला वाटत नाही मला. अजिबात नाही. मला कशाला आणलं मन इकडे. आणलं कशाला. आणलं तुला बघून ते. तेच ना. तुझं माइंड कुठे स्ट्रॉंग आहे. अरे यार चल. मग माइंड स्ट्रॉंग असेल मग तू इथपर्यंत तुला फॅन्स नाही पोहोचवलं ना. इथपर्यंत 7 वीक मी आलं. पहिल्याच आठवड्यामध्ये मला माइंड वीक नाही असलं असतं तर मी पण गेलं असतं. आणि डोक्या नाही येत मग तू नाही झालं असतं. तर आता मी जे नॉमिनेट झालं ते 1 वोट मध्ये झालं. प्रत्येकाची भांडण करायचं का. डोका आणि माइंड मध्ये फरक कळता का तुला. नाही मला नाही करत. मग बोलू नको तू. का सदस्य काय बरोबर आहे. सदस्य म्हणून निघाले नाही. डोकं नाही म्हणून ते निघाले नाही. मी म्हणा माइंड स्ट्रॉंग नाही त्याचं. ते ठामपणे काही गोष्टी सांगू शकले नाहीत. माइंड आणि डोकं एक असतं का.
नाही पण मग ते ऐकून घ्या आधी तू. स्ट्रॉंग आहे म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो. हे बेसिक आहे. जे अरे हा एक शो आहे. असलं असतं ना एकच शो आहे हा. हा मग शो पर्यंत पोहोचला तरी स्ट्रॉंग आहे का तो? आहे ना, काय नाही स्ट्रॉंग. कुठे शो मध्ये आतमध्ये करताना त्याच्या बाबतीत कुठे स्ट्रॉंग आहे तो? अरे तुम्ही इथे आले असं म्हणतो का डायरेक्ट मला हे माझ्याजवळ केलं. घेऊ नका. असं तुम्हाला वाटतंय? ज्या माणसाला जवळ घ्यायचं नसताना तो असं करतो ना जा म्हणून की वैभव काढ बरं का इथनं माझ्याजवळ कोणाला घेऊ नको. तिला काढा मला त्रास होतोय, तुला त्रास होतोय, तू सांभाळायचं ना का दुसऱ्यानं सांभाळायचं? मग ते घरवाल्यांना समजायला हवं होतं मग ना. तेच करवते ते ऐकायला नको का पुढच्या माणसाने? अच्छा मग घरवाल्यांना सांगा ना. ह्याचं त्यांना काय? सांगतोय मी मगापासून. अच्छा अच्छा. हा तर ऐकणार पण ते ऐकणार. ऐका त्यांना, शिकवा त्यांना. मी एकटा बाद झालं की हा, ते शिकवा त्यांना. ऍक्च्युली असं म्हणायला गेलं ना तर तुम्ही आता जिथं स्टुडंट ना ते प्रिन्सिपल मी 20 वर्षापूर्वी होतो. ह्या गोष्टीचा अग्रेसिव्हनेस कशामुळे ते मला चांगलं माहिती आहे. तिला काय त्रास झाला? पाठवला ढकल काय नाही धक्का मारला ना. हो नाही, पाण्यात पडल्यामुळे काय त्रास झाला? हात लावलाच होता. तो ठीक आहे. तर मग अगोदर कशा साळसूद उतरला? धक्का मारायचं होतं ना, मग काय? उडी मारूची होती. चल ठीक आहे, त्यांना धक्का नाही मारायचा. त्यांना उडी मारल्या नाही. आणि ते का स्विमिंग बिमिंग येतात जाता पाण्यात. मी तर काय नाही करू. पहिल्यांदा स्विमिंग पूल मध्ये गेले. जर तुमच्या दोघांचं बॉन्डिंग चांगलं झालं, आता तुला जय आणि वीरू मंडळ चांगलं का तुला मुन्नाबाई आणि सर्किट मंडळ चांगलं सांग बरं? जय आणि वीरू. बरोबर ना? हो. आता काय झालं सांग बरं? वैभवनं काय केलं माहिती का मनाविरुद्ध पण घा काय विचारतो तुला? मुन्नाबाई काय म्हणतो? अरे सर्किट तेरे को बापू दिख रहा है क्या? भाई ने बोला दिखता तो हाँ? दिखता है. हो हाँ दिख रहा है ना भाई, किधर है? देखो इधर है. हाँ भाई उधर ही है. पण असं त्याचं होत नाही अस्तित्व हा. आहे का? पण आता बघला वैभव बाजू घेता त्याची अरबाजची. तो सुटाचं नाही तसं. तो नाही तो. त्याच्यात नाही हा. डीपी दादाच मला आश्चर्य. काय झालं आता? काय केलं नाही? ते कशाला एवढं सपोर्ट करतात त्याला वैभवला? जो आवाजच नाही. वैभव माणूस म्हणून चांगला आहे, पण एक स्पर्धक म्हणून इथे बघाल ना तर त्याचा आवाज नाहीये. नाहीच आहे. आणि झालं काय माहिती का, सगळेजण म्हणतात आरबाज वन आरबाज टू असं करतात. आता तर तसं असतं तर त्याने धक्का दिला तर मी पण धक्का दिला असता, पण मी वेगळा आहे ना. आता हे बघ, मी वैभव आहे ना. आता मी सांगितलं काय की 2 तासामध्ये कुठलाही माणूस कुणालाही काही प्रिडिक्ट करू शकत Yes, नाही. तुम्ही तोच- इथे तोच थांबा. विषय. एक वीक थांबा. तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळे दिसणार की कोण कसा आहे, कोण कसा आहे. हिचा आणि माझा बॉन्ड कसा आहे तो तुम्हाला दिसलं. तुमचा बॉन्ड तर दिसतो चांगला आहे, तो काय वाईट नाही. येस. आणि सांगायची गरज आहे का? आणि याचा आणि माझा बॉन्ड कसा आहे, जान्हवीचा आणि माझा बॉन्ड कसा आहे. या निमित्ताने आम्ही दिसतो तरी. हो म्हणतो ना की 4 आहे 4. त्यांचा पण दिसतो बॉन्ड चांगला. ज्यावेळी सगळे बांधणार पण तिने तुला वोट केलंय. हो. फेवरेट बेस्ट फ्रेंड कोण म्हटल्यावर हो. सगळ्यांचे तिकडे, बॉन्ड दिसतात. असं मी हो. कुणालाही डिनाय Yes. करत नाहीये. Yes. माझं म्हणणं काय हो. हाय की सांग बरं. आणि ती किती रागात असो ना, मी त्याच्याकडे गेलो त्याला एक हक केला ना की थांब, ती थांबते. कारण आमचं तसं ह्यानी, मी रागात असलो यांनी असं सांगितलं अरे बस मी चालला जातो तिकडून. आमचा असा आहे. एका नवीन सदस्याच्या येण्याने प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. पण गेम तर आत्ता सुरू झालाय आणि तो काय